नमस्कार माझ्या सखी आणि सख्यांनो, माझ्या स्वसखीच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज असं स्पेशल आहे की माझ्या वडिलांचं म्युझिक क्लास आहे, त्याला 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याचा 8वा वर्धापन दिन आहे आज. सो आज आम्ही ते सेलिब्रेट करणार आहोत. दरवर्षी आम्ही सेलिब्रेट करतो, खूप सारे गेस्ट येतात आणि खूप सारी गाणीसुद्धा होतात. प्रत्येक बॅच आहेत आमच्या, त्यांची सगळ्यांचे परफॉर्मन्स असतात. सो आजही तसाच फंक्शन आहे. मी यावेळेस पार्टिसिपेट नाही केलेलं आहे, बट मी फंक्शनला तुम्हाला फंक्शन दाखवणार आहे. आज मी आमचं फंक्शन कसं होतं ते. सो लेट्स गो. सो आजच्या प्रोग्राममध्ये अजून एक मी छोटासा गेम घेणार आहे. त्यासाठी मी काही रोजेस आणणार आहे आणि ते ना मी पास करणार आहे लेडीजमध्ये. आणि क्लासमधल्या कुठल्याही स्टुडंटनी, लेडीज किंवा जेंट्स कोणी असं स्टुडंटनी तो रोज एका अशा पर्सनला द्यायचं जे त्याला खूप आवडतं किंवा त्याच्याबद्दल कुठलीही एखादी गोष्ट किंवा काही तारीफ करून ते रोज त्या पर्सनला द्यायचे आणि मग तो पर्सन दुसऱ्या पर्सनला देईल. असं पास करायचं मी गेम छोटासा घेणार आहे. सो मी आता रेडी झालेली आहे आणि आता निघते आहे कार्यक्रमाला जायला. मी आता एक गेम सांगणार आहे. गेम म्हणजे फक्त हे फुलं तुम्हाला द्यायचे आहे. एक फुल घ्यायचं आहे तुम्हाला आणि क्लासमधला कुठल्याही एका जणीला द्यायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला तिथे काहीतरी तारीफ करायची. म्हणजे काही तुम्हाला कुठलं गाणं आवडलं असेल किंवा आज त्यांचं साडी आवडली असेल, कानातले आवडले असेल, काहीही आवडलं असेल फुलं त्यांना द्यायचं आणि कारण सांगायचं की का आवडलं, कोणाला द्यायचं ते. आणि मग ठरवा काही छानशी गोष्ट त्यांना बोलायची आणि तुम्हाला गुलाब द्यायचं. आता कोणाला क्लासमधल्या कोणाला देऊ शकता तुम्ही. पहिलेच म्हणाला का गाठू, पहिले म्हणून तरी देते. चला चालेल, कोणालाही द्या. आपल्या लाडक्या नगरसेविका प्रीती मॅडम यांनाही खूप येते, कारण की सर्वप्रथम पहिली गोष्ट म्हणजे आमच्या पहिल्या बॅचच्या आहे सरपंच अकॅडमीच्या विद्यार्थिनी आहे आणि त्यांच्या वेळामध्ये त्या नेहमी क्लासला म्हणजे बऱ्याच वेळा त्यांना जमेल तसं त्या क्लास अटेंड करतात. त्या बोर्ड गळ्याच्या गायिका आहेत, राजकारणाबरोबर समाजकारण आहे, त्यांची आध्यात्मिक वैचारिक बैठक आहे. त्यामुळे मला त्यांचं व्यक्तिमत्व खूप असं इम्प्रेसिव्ह वाटतं. मी त्यांना देते. माझा गेम असा आहे की मी त्यांना सांगितलं एक फुल घ्यायचं आणि कुठल्याही क्लासमधल्या एका विद्यार्थिनीला द्यायचं आणि त्यांचं बद्दल काहीतरी एक छान गोष्ट सांगायची. तर त्यांनी तुम्हाला दिला. आता तुमचा टाइम आहे. एक याच्यातलं गुलाब घेऊन कोणाला तरी द्यायचं क्लासमधलं. कोणाला तुम्ही सविता ताईलाच देईल, कारण त्याच्या माझ्या पण रिझन आहे. सांगते की आमच्या बॅचचं पूर्ण नेतृत्व किंवा मी जेव्हा येते किंवा नाही येत, पण काही काही गोष्टी जेव्हा मी बॅचमध्ये नाही येत तेव्हा मला जे माझा राहिलेला अभ्यास असतो ती माझ्यापर्यंत पोहोचवते किंवा मला रागाबद्दल सांगणं. जरी मी राजकारणात असली तरी मी सक्रिय ह्या क्लासमध्ये भाग घेत होती आणि ज्या टाइमला मला असं वाटलं की अरे बॅच आपला टाइम चेंज झालाय किंवा कुठे झालाय तर ती मला सांगायची. आणि हिचं म्हणजे ॲज अ मोठी बहीण तर माझी आहेच, पण तिचा नॉलेज भरपूर आहे, तिचा अभ्यास खूप आहे, तिला अभंगाबद्दल अभ्यास आणि ऑफकोर्स ती मुंबईकर घराण्याची मुलगी आहे, त्यामुळे संगीत हे त्यांच्या ह्याच्यामध्येच भरलेलं आहे. त्यामुळे हे सगळं करत असताना मला असं वाटतं की हा फुल मी तिला दिला पाहिजे. इव्हन सगळ्या बॅचच्या वतीने मी तिला असं समजते की सविताताई आज आहे, कोणी स्पेशल एक माणूस आहे. ओके, छान फुल घ्यायचंय आणि आपल्या क्लासमधल्या कुठल्याही विद्यार्थिनीला द्यायला जी आवडेल त्या विद्यार्थिनीला तू देऊ शकते आत्ता लगेच. कोणाला देते? रुपालीला देऊ इच्छिते. चल. आणि सांगायचं पण आहे की का देते असते. याची अनेक कारणं आहेत, पण त्यातली 2 मेन कारणं म्हणजे ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे, एक छान माणूस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या गाण्यामध्ये इतकी प्रगती झाली आहे. आपण गाण्याच्या क्लासमध्ये आहोत म्हणून मी सांगते. आधी ती ज्या पट्टीवर गायची, आधी ती ट्रॅक्स खाली करून गायची, आता ती ओरिजिनल ट्रॅकवर गाते. म्हणजे ती मेहनत करते आणि आपलं संगीत जे तिचं आवड आहे त्याला ती अजून पुढे घेऊन जाईल ह्याची मला खात्री आहे. त्याला मी ऑल द बेस्ट करते आणि म्हणून हे तिच्यासाठी. ओके, कोणाला देते? शिल्पा. ओके, रुपाली ताईंनी तुम्हाला गुलाब दिलाय
तर माझा गेम असा आहे की आता तुम्हाला एक गुलाब याच्यातून घ्यायचे माझ्याकडून आणि एखादी कुठल्याही विद्यार्थिनीला द्यायचे आणि तिच्याबद्दल काही बोला पण काय माझ्या जवळ आली राहिला तर मी मस्ती करू शकते, कधी जेवायला जाऊ शकते. चालेल या नक्की. ओके थँक्यू. गुलाब मला द्यायचंय कोणाला तरी, तो मी हे गुलाब देणारे आमच्या क्लासचे शिक्षक धाडवे सर ती आहे, कारण का तुम्ही जेंट्स बॅच मधले सर्वात एकदम उत्साही आणि एकदम काय बोलतात एनर्जेटिक पर्सन आहात, म्हणून तुम्हाला मी हे गुलाब देते. आणि माझा गेम असा आहे की याच्यातून एक गुलाब आता तुम्हाला कोणाला देते. मित्र महेश देवणे, खूप सुंदर आवाज आहे त्याचा, गोड आवाज, म्हणून तो मला खूप आवडतो. माझा इंडिया माझा आयडल आहे. खूपच झाले, त्याला डबल होतील. मी दिलं त्यांना, आता तुम्हाला कोणाला द्यायचं तुम्ही ठरवा ते आता कोणाला द्यायचं. त्यांना पिठापड कारण ते खरंच म्हणजे मनाने खूपच छान व्यक्तिमत्व, म्हणजे मला असे मित्र लाभले असे मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि उत्तम गायक, नेहमी एनर्जेटिक, जसं तू बोललीस खूपच एनर्जेटिक. या एज मध्ये ही एनर्जी दाखवणे खायची गोष्ट नाही. पण म्हातारा करून टाकलं. नाही हे बघा एक हा आणि कारण द्यायचंय तुम्हाला की तुम्ही का देते ते पण सांगा. मुकेश सर एकदम एनर्जेटिक पर्सन, एन्जॉयबल पर्सन, वयाचं भान न ठेवता प्रत्येक गोष्ट एन्जॉय करतात आणि खूप छान चांगला आवाज आहे त्यांचा, म्हणून मला ते खूप आवडतं. हे फुल त्यांना सांगायचं. ओके चालेल. मी गिरीश सरांना माझे मित्र गिरीश सर आहेत, गिरीश पाटील सर माझ्या बिल्डिंगमध्येच राहतात. त्यांनी कांदा कॉलनीमध्ये एकत्र राहतो. आणि हे सर मनाने खूप सुंदर आहेत आणि खूप ज्योतिषशास्त्र आहेत आणि गव्हर्मेंट जॉबमध्ये आहेत, पण त्यांना त्यांच्या पदाचा किंवा कुठल्याही प्रक्रियेचा बिलकुल हे नाही, काय म्हणतो त्याला आपण मान्यवर पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. गर्व जास्त करून घेत नाहीत आणि बोलताना खूप सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे मला ते खूप आवडतं. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. श्रीफळ वाढवून या सोहळ्याचा प्रारंभ पण जेव्हा संगीत हा विषय येतो आणि ही अशी जादू करणारी कला आहे ना की इथे सगळ्यांची मतभिन्नता अक्षरशः गळून पडते. म्हणजे भाषा, प्रांत आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन माणसं एकमेकांना जोडली जातात. आता अलीकडचंच उदाहरण बघा ना, म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं तर अगदी सुपर डुपर हिट झालेलं एका चित्रपटातलं एक गाणं व्हिलनवर चित्रित करण्यात आलंय. बरं, ते गाणं इतकं सुपरहिट झालंय की प्रत्येक कार्यक्रमात वाजलंच पाहिजे आणि सोशल मीडियामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर रील्स होत आहे. बरं, या गाण्याचा एकही शब्द आपल्याला कळत नाही, तरी सुद्धा अक्षरशः संपूर्ण जग या गाण्यावर फिदा झालंय. आहे की नाही संगीताची जादू? आणि कार्यक्रमामध्ये एक चैतन्य भरून राहतं, त्यामुळे तुमच्या टाळ्या खूप आवश्यक. मानाची शाल, श्रीफळ, एक हिरवगार रोपटं आणि सरगम संगीत अकॅडमीचं सन्मान चिन्ह. या वर्षाचा मानाचा आदर्श विद्यार्थी कोण ठरणार आहे? आमचा क्रायटेरिया ठरलेला आहे रेग्युलर क्लासला येणं, वर्षभर तो किती रियाज करतो, किती मेहनतीने त्याच्या आवाजामध्ये सुधारणा झालेली आहे, क्लासच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, इव्हेंट्स आहेत, त्यामध्ये तो किती ऍक्टिव्ह आहे, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आपण आदर्श विद्यार्थी ठरवला जातो.
गेल्या वर्षी जेंट्स होता, यावर्षी लेडीज आहे. तर या वर्षाची आदर्श विद्यार्थिनी आहे कामोठा विभागातून रुपाली कोष्टी. आपल्या शुभ हस्ते आदर्श विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. टाळ्या कशा वाजल्या पाहिजेत. वर्षांचा एक आदर्श विद्यार्थी एवढ्या वर्गामधून हा आवाज बसला समजून घ्या, पण प्रीतम म्हात्रेचाच आवाज आहे हे पण लक्षात असू द्या. आणि अशा या कार्यक्रमासाठी मला वाटतं 8वा वर्धापन दिन, बोलता बोलता सर 8वा वर्धापन दिन आणि 3 नवीन नगरसेविका आपल्या समोर आहेत. ममताताई म्हात्रे, ताई म्हणजे आता बोलायला, प्रीतीताई, नंतर कुसुमताई, यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आज उल्लेख खास करून करावा लागेल, ज्यांना तुम्ही आता कामोठेकरांना आज तुम्ही आज मानाचं स्थान दिलात. मी त्यांच्या थोडं लिप्सिंग थोडं ओळखलं त्यांचं. तुम्ही नाव घेतलं आणि त्या बोलल्या आई शपथ, बरोबर ना, चुकत नसेल तर. कारण गाताना तुम्हाला वर बघितलं तेव्हा तुम्ही कोकिळेसारखे गाणी कोणी आहे त्यांना दिलं असं नाहीये. म्हणजे इथे प्रामाणिकता चालते हे याच्यातून दिसून आलं. जर तुम्हाला माहिती असतं तर कदाचित तुम्हाला माहिती आहे ना ऑलरेडी, मग तुम्हाला काही तेवढं उत्साह आला नसतं बाहेर, हे मी ओळखतो. त्याच्यामुळे सर तुमचं मनापासून कौतुक. कारण आल्या आल्या हे सगळं ऐकलं, आमचे तबला वाजन, नंतर हे सगळे वाद्यवृंद, हे सगळी जुनी मंडळी आहे. आणि मी बघितलं आल्या आल्या सगळे जुने मेंबर्स तुम्ही स्वागत गीत आणि हे सगळं गात होतात आणि नवीन मेंबर्स तिकडे आमचे पाठीमागे होते. तुमच्यासाठी देखील जोरदार टाळ्या, तुमचं देखील कौतुक. ममता म्हात्रे नाव घेतलं तर एकदाच टाळ्या होतात, बरोबर की नाही. पहिले शाल टाकली मग टाळ्या, नारळ आणि हे दिलं, रोपटं दिलं, मग टाळ्या, आणि तिसरी टाळी त्या तुमच्या सन्मान चिन्हासाठी. म्हणजे इथे पण सर तुम्ही हायट्रिक मारलीत, काय बोलायचं तुम्हाला. 3 एका पाहुण्यांसाठी 3 वेळेला टाळ्या मिळणं हे देखील इथून शिकण्यासारखं आहे. जर मला पण आमचा काही गोड आवाज नाहीये, परंतु इथे आल्यानंतर असं वाटतं की गाणी ऐकत बसावं. आणि आता सर तुम्ही ज्या लेवलला या सगळ्या गातायत ना, म्हणजे मी खोटं कौतुक करत नाही आणि मला सवय पण नाही खोटं कौतुक करायचं. तुम्ही ज्या लेवलला गाताय, महिलांसाठी खास कधीतरी घेऊया असं मला वाटतं. पुरुष आपण ठेवू, घाबरू नका, आपण त्या बाजूला जाणार नाही. कारण ही काळाची गरज आहे. तुम्हाला खरं सांगतो, आयुष्यात सुखदुःख हे सगळ्यांना असतात. कुठलं ना कुठलं दुःख, मग ते पैशाचं असेल, ते घरातलं असेल, आणखी कसलं असेल, हे सगळ्यांना असतं. कोणी किती मोठा असू दे, छोटा असू दे, सर्व सुखी कोणी नाहीये. परंतु त्याच्यातून रस्ता काढून पुढे जायचं ना, ते ह्या संगीताची गरज आहे. नक्कीच 8व्या वर्धापन दिनाच्या मनापासून सर तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जाता जाता एकच कौतुक राहिलंय, या कोंडीवर जे सगळं दिसतंय ना, ही सरांची मुलगी कुठे आहे, ती स्वराली, तिच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या. हे बघा ना तिने कसं केलं. मी पाटील सरांना विचारलं, अरे म्हणे आपलीच मुलगी आहे, आता काय बोलायचं. म्हणजे सगळं घरात होतंय, चांगली गोष्ट आहे. पण हे रोपटं जे दिलंय, हे रोपटं मोठं करण्याचं काम आम्हा मंडळींवर सर्वांवर आहे. ते नक्कीच आम्ही यशस्वीरित्या पार पाडू, याच्यात माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि पाटील सर तुमचं कौतुक करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हास्य प्रबोधनकार अशी यांची ख्याती आहे. आतापर्यंत याल तर हसाल या कार्यक्रमाचे 1100 प्रयोग करून मनोरंजनाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं काम केलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. पूर्वी एक व्यक्ती जे माझे फॅन किंवा हितचिंतक म्हणूया असे इथे उपस्थित आहेत. मुकादम साहेब, मी मुकादम साहेबांना जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. माझा कोणताही कार्यक्रम असू दे, त्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित असतात. आणि माझ्यासाठी एक गुलाबाचं फुल यावेळी देखील आणलेलं आहे त्यांनी. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. थँक्यू गणेशजी. आणि मी सिनियर सिटीजन, आणि एक गोष्ट तुम्हाला सांगितलं आवडलं सर्वांना हे होईल की माझा जन्म 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला. गायकी हा जो प्रकार आहे, गायन कसं असावं, लोकांनी समोर ऐकल्यानंतर वाटलं पाहिजे की अरे काहीतरी शिकलंय, नाहीतर सगळेच गायक आहेत.
एखादा क्लास किंवा मी क्लासपेक्षा पण एखादा गुरु आपल्याकडं संगीत जर आपल्या मनापासून शिकायचं असेल तर असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला व्हायचं असेल भविष्यात तर तुमच्याकडे क्लासिकल बेस असणं फार गरजेचं आहे. आता जरी रियाज केला तरी सुद्धा तुमचा आवाज, ज्यामध्ये आवाजामध्ये हरकत यायला पाहिजेत, मुरक्या यायला पाहिजेत, मींड आपण म्हणतो, या सगळ्या आधी लिहिलं यायच्या असतील तर तुम्ही चांगल्या प्रकारे रियाज केला पाहिजे. विद्यार्थ्यांपैकी मला किती पैसे मिळतात त्यापेक्षा मी किती विद्यार्थी घडवलेत हे फार महत्त्वाचं. मी सरगम संगीत अकॅडमी कुठल्या लेवलला आलो हे सगळी तुमची मेहनत आहे आणि या मेहनतीमुळे तुम्ही सगळेजण पुढे जात आहे याचा मला अभिमान आहे. असे विद्यार्थी मला लाभले ही मोलाची गोष्ट आहे. असं सांगणारा गुरु किती विरळा असतो. त्यामुळे आपल्या सरांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या होऊ. आपल्यातील टॅलेंट ओळखून त्याला प्रोत्साहित करून नेहमी पुढे जायचा महामंत्र देणारा शिक्षक अथवा गुरु मिळणं म्हणजे एक शुभयोगच असतो. सुदैवाने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा, मला सुद्धा सरगम संगीत अकॅडमीच्या अनुषंगाने 8 महिन्यापूर्वी आदरणीय नरेश पाटील यांच्यासारखे एक संगीत गुरु लाभलेले आहेत. राजकारण असताना कित्येक जण मला बोलायचे की असं म्हणायचं, अरे तू राजकारणच करे काय, सारे करत बसते. पण मला असं वाटतं सांगायला आवडतं की या साऱ्या जणांमुळेच आज मी ते उभे आणि हाच सारे मला कामाला लागले. एखाद्या गुरुबद्दल विद्यार्थ्यांनी एवढं भरभरून बोलावं यापेक्षा मला तर वाटतं काही मोठी प्रमाणपत्र नसतं एका गुरुसाठी. जोरदार टाळ्या नरेश सरांसाठी. तुम्ही खूप छान काम करताय, कारण कला ही माणसाला समृद्ध बनवते. पैशाने माणूस समृद्ध होत नसतो तर त्याच्या अंगी असलेल्या कलेने तो अधिक समृद्ध होतो. कारण आपण एकटे क्लासला जात नाही. तू येतो का? मग त्याच्यावर डिपेंड असतं मी जायचं की नाही. असं बरेच जण आलेले असतील बरोबर की हा जातो म्हणून मी पण जाऊन बघतो की काय होते माझं, आणि तोच चांगला गायक बनतो आणि नेणारा अजिबात बनत नाही. कारण असं म्हणतात ना ती कविता अशी आहे, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. अशी कविता आहे. तर ही खूप गंभीर आहे आणि खूप गाजलेली कविता आनंदराव साहेबांची. माझी कविता अशी येते, जेव्हा विचारत नाही कोण कुत्र, धावत येतो तो मित्र. अशी कविता येते. जेव्हा विचारत नाही कोण कुत्र, धावत येतो तो मित्र. बालपणीची आठवणीतली लहानपणीची गाडी, ती 4 व्हीलर नव्हती, अशी होती ना ती त्याची. बालपणी ती आठवणीतली लहानपणीची गाडी, काही न बोलता ओळखतो तो मित्राची ही नाडी, काही न बोलता ओळखतो तो मित्राची ही नाडी. न बोलता हलवतो तो सूत्र, न बोलता हलवतो तो सूत्र, धावत येतो तो मित्र. पण तुम्ही जे शिकताय ते असंच चालू ठेवा, कारण आहे ना याच्याने तुमचा आत्मा मजबूत होतो. मला अरे मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचं काही नाही भला, दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला, दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला, आणि मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचं काही नाही भला. म्हणजे याच्यावर सगळी कविता आहे ती. याने भाषा बदलली आपली. सर भाऊस झाले ब्रो, एक ब्रो इथे बसलाय, भाऊस झाले ब्रो. म्हणजे आता काय म्हणा, प्रीती म्हणाले आमचा दादा बसलाय, तर आपण दादाच म्हणतो, भाऊ म्हणतो, अण्णा म्हणतो, भाई म्हणतो. आत्ताची मुलं म्हणतात ब्रो, हॅपी बर्थडे ब्रो, हॅपी बर्थडे ब्रो. म्हणजे कुत्र्यांसारखी भाषा झाली ब्रो. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी. आता ते गेलं आहो बिओ, हबी हबी. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हबी, बहिणीस झाली सिस. सिस म्हणजे आवाज पुढणे येते का मागणं तेच कळत नाही. सिस म्हणजे ताई इज द बेस्ट. किंवा आमच्या भाषेत बाय, आमची बाय बसले बाजूला बरोबर. बहिणीस झाली सिस आणि पोरगी झाली बेबी. लागलाय येर कसलं येते र, येऱ्यांचा बाजार झाला. लागलाय येर कसलं येते र, येऱ्यांचा बाजार झाला. आणि मोबाईल घेऊन रातभर जागून व्हावाचं काही नाही भला. आणि मोबाईलने अजून एक लावले, नवरा व्हॉट्सअपवर
अनु बायको FB व्हॉट्सअपचं सर काय सांगायचं, फक्त दोनच गोष्टी सांगतो. स्टेटस ठेवतात ना लोक, ते आता टोमडे मारायची जागा झाली स्टेटस. कारण भांडण झाल्यावर स्टेटस ठेवतात, आम्ही फालतू लोकांच्या विचारात घेत नाही. म्हणजे त्याची टोमडे मारायची जागा. बरं टाकायचं तर टाकायचं स्टेटस, दिवसभर बघायचा, ज्याला टाकलाय त्यांनी बघितलंय का नाही, एवढा वेळ त्या मोबाईलवर घालवायचा. टाका ना आता, बघील तो पण नाही, चेक करायचा, बघितलंय का त्याने, बघितलंय का. बरं अजून एक स्टेटस असतं बघा, फिरायला गेल्यावर ऑन द वे टू लोणावळा. माहिती आहे ना, सगळे घरातले यार सगळे ऑन द वे टू लोणावळा. मग चोरांना समजतंय सगळे लोणावळा, घरी येईपर्यंत लोणावळा. बरं मी जास्त सांगत नाही, दिवसभर हसवत राहील तुम्हाला. नवरा व्हॉट्सअपवर अन बायको FB खोटा खोटा या जग अन संसार डबघाईवर. अरे मायावी जग बाबा तू बघ कसा कळना तुला, मायावी जग बाबा तू बघ कसा कळना तुला. अन मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचा काही नाही झाला, अन मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचा काही नाही झाला. धन्यवाद, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बिना प्रकाश के उजाला हो नहीं सकता, बिना दिल के दिलवाला हो नहीं सकता. बिना प्रकाश के उजाला हो नहीं सकता, बिना दिल के दिलवाला हो नहीं सकता. जो नहीं रुके हैं जेम्स बैच का ये गाना देखने के लिए, वो संगीत का दीवाना हो नहीं सकता, वो संगीत का दीवाना हो नहीं सकता. ते शास्त्रीय संगीताच्या परंपरेनुसार कोणत्याही मैफिलीचा शेवट हा राग भैरवीने करण्याची प्रथा आहे. म्हणूनच आमचा हा परफॉर्मन्स शेवटी ठेवलेला आहे.
नमस्कार, मी नरेश पाटील, सरगम संगीत अकॅडमीचा संचालक. आज आमच्या सरगम संगीत अकॅडमीचा 8वा वर्धापन दिन संपन्न झाला गोखले हॉल पनवेल येथे. आणि सर्व विद्यार्थ्यांनी आज आपल्या सुमधुर आवाजाने सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केलं. असंच सहकार्य विद्यार्थ्यांचं या अकॅडमी राहो ही सदिच्छा. धन्यवाद. आजचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय बाय.